नमस्कार. आज आपण गावगाडा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण माणेगाव बार्शी आहे ना तालुका बार्शी माणेगाव तालुका बार्शी या ठिकाणी आज आपण प्युअर गावरान म्हणजेच उस्मानाबादी शेळ्यांचा गोट फार्म म्हणजे शेळ्यांचा फार्म बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे हा तर त्यांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्रीशांत सरवदे. श्रीशांत सरवदे. म्हणजे हे हा फार्म ला येण्यासाठी तुमचं लोकेशन ह्याचा पत्ता तेवढा सांगा. वैराग जवळ आहे. हा, बार्शी तालुका, सोलापूर बार्शी रोड. म्हणजे वैराग पासून किती किलोमीटर आहे? 2-2.5 किलोमीटर. बरोबर, 2-2.5 किलोमीटर आहे. हो. पण हे सुरुवात करताना ह्याची सुरुवात आता आपल्याकडं बार्शी, उस्मानाबाद किंवा सोलापूर हे एरिया ड्राय एरिया म्हणजे इकडं पाणी नाही. बरोबर, पाणी नसल्यामुळं शेळीपालन किंवा जे खिलार जातीची देशी गोवंश आहे ते पाळलं जातं. पण तुम्ही हे शेळ्यांचा व्यवसाय किती वर्षापासून करता? कमीत कमी आमचे 3-3री पिढी माझ्यासाठी. म्हणजे तुमच्या अगोदरपासून तुमचे आजोबा? बर. त्यानंतर वडील आणि आता वडिलांना मी मदत करतो. मग आता आजोबांनी किती शेळ्यांपासून सुरुवात केली? आजोबांनी काय म्हणजे असं स्टार्टअप केलता. पहिले एक पासून चालू केलं मेन म्हणजे. बरोबर. ती सांभाळली, त्यानंतर थोडं ग्रोथ होत त्याच कमीत कमी 100 ते 150 शेळ्यांपर्यंत गेले. म्हणजे आता तुमच्याकडं आता चालूला पिल्ले 100 आहेत उस्मानाबादी आणि शेळ्या आहेत 50. म्हणजे आता फिरायला गेलेल्या बाहेर गेलेल्या शेळ्या 50, गाभण शेळ्या 50 आहेत आणि पिल्ले 100 आहेत. पिल्ले 100 आहेत. तर याच्यामध्ये पहिल्यापासून आजोबांचा एक पारंपरिक व्यवसाय होता. पण ते म्हणजे बाहेर फिरवायला घेऊन जात असतील कायम. हो, बरोबर. त्यानंतर तुम्ही ही बंदिस्त करायची आयडिया कशी काय म्हणजे आली तुमच्याकडे? त्यानंतर काय व्हायला की थोडं आपलं बाहेरून ऑर्डर पण यायला लागल्या. बरोबर. ते काय थोडं म्हणलं आपलं जरा हे करावं, नवीन चालू करावं की आता अर्ध बंदिस्त केली. बरोबर. कारण पूर्ण बंदिस्त करण्यासाठी आपल्याला शेती नाही. त्यामुळे चारा त्यांना एकदम देणं आपल्याच्याने काय होत नाही. बरोबर. त्यामुळे थोड्या अर्ध बंदिस्त केलेत. कारण थोड्या बाहेरून फिरून आल्यानंतर आपल्यापाशी जो काय अवेलेबल चारा आहे बरोबर तो थोडा दिला तर त्यांचं हे होते. हा, म्हणजे त्यांचं पालनपोषण व्यवस्थित होते. मग आता ह्या शेळ्या आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाही, परंतु अर्ध बंदिस्त केले तुम्ही. बरोबर. कायम बंदिस्त करायचं असेल तर पूर्ण बंदिस्त सुद्धा होती. तुम्ही जरी ते तुम्हाला जर आता तिला पूर्ण बंदिस्त करायचं असेल तर होती. बरोबर. तिची तुम्ही चांगली निगा केली, तिला टाइम टू टाइम चारा पाणी केलं तर तिला अर्ध बंदिस्त व्हायला काय अडचण नाही. काहीच अडचण नाही. तुम्ही जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती बंदिस्त कशी होईल? तिला टाइम टू टाइम चारा पाणी, तिला काय पाहिजे ते थोडक्यात त्याचा काय पाहुण्यासारखा पाहुणचार केला तर. आता ही जी शेळ्या दिसतात या फार्मवरती सगळ्या शेळ्या आहेत ती म्हणजे ही पिल्ली आहे. तर हे शेळ्या तुम्ही आणता आणि ह्याचं पुन्हा नंतर विक्री म्हणजे ह्यांचं पालन पोषण आणि विक्री त्याचं व्यवस्थापन कसं असतं? आपण आता आपल्याला बाहेरून बुकिंग येते बर की बाबा सर आम्हाला असा 50 शेळ्या पाहिजे, बरं, किंवा 40, असं काय तिथून डिमांड असेल त्यानुसार आपण माल गोळा करतो. तर तो आल्यानंतर आपण त्यांना 15-20 दिवस तिथं सेट करतो आणि त्यानंतर आपण त्यांना विक्री करतो. म्हणजेच काय तर शेळ्या उस्मानाबादी शेळ्या तुम्हाला बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पाहिजे असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या गाभण किंवा वेलेल्या पिल्ली असलेल्या अशा शेळ्या तुम्ही जशी डिमांड असेल तशी आपण पुढं जशी डिमांड असेल तसे त्या पद्धतीनं तुम्ही सेट करून इथून तुम्ही देता. आणि जर समजा अशा ह्या ज्या शेळ्या आहेत त्यांचं म्हणजे तुमचं सांभाळण्याची पद्धत कशी आहे? इथं जर समजा आली आपल्या फार्मवरती शेळी आली तर आणल्यानंतर आपण काय करतोय की बाबा तिला आल्यानंतर चारा वगैरे, आता प्रत्येक शेतकऱ्याचा कोणता चारा देतोय आपल्याला काय माहित ना. आपल्यापाशी जो अवेलेबल आहे, आता आपल्यापाशी भुईमुग आहे, भुईमुगाचा पाला, कडवा आहे, पुन्हा नंतर कडवळ, आपलं ज्वारीचं कडवळ, हिरवं मकवाने हे आपण देतोय त्यांना इथं आल्यानंतर. आणि रात्री खोराकात काळणा सोयाबीन थोडं देतोय. आता ते ही जी सगळं तुम्ही खाद्य सांगितलं ही देण्याची सकाळपासूनची संध्याकाळपर्यंतची पद्धत काय आहे ह्या शेळ्यांची? आता आपण यांना सकाळी उठल्यानंतर काय करायचं? देतोय आपण सकाळी सुका कडबा वगैरे, नाहीतर भुईमुगाचा पाला दिला तर चालते. त्यानंतर 1 तासाचा गॅप सोडून पाणी वगैरे जावले त्यानंतर आपण ओला चारा देतोय. बरोबर. म्हणजे मकवान असेल तिथे कडवाळ, हिरवा चारा काही असले तर चालते शेतात. बरोबर. आणि मग सोडायच्या कधी? सोडायचे मग 1-2 तास सोडून आणतो आपण फिरून बाहेर. बरोबर. कारण ते फ्रेश बी राहतात आणि त्यांची क्वालिटी बी थोडी चेंज होते बाहेरून सोडून आणले. हे सगळं तुम्ही तुमच्या इथं तुमच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर किंवा आजोबांच्या नावावर
एक गुंठाही एक जमीन गुंठाही जमीन नाही आपल्याला. एक गुंठाही जमीन नसताना 50 गाभण शेळ्या आणि 100 पिल्ली, हो 150 उस्मानाबादी शेळ्यांचा स्टॉक तुमच्याकडे आता हो. सध्या आहे, कायम राहतो आपल्याला, कायम राहते. कायम. म्हणजे तुम्ही आवक जावक आहेच त्याची. हो. म्हणजे तुम्ही येत जात कंटिन्यू राहते शेडवरती शेळ्या. म्हणजे ही असं मोस्टली नाही की- जास्तीत जास्त तुम्हाला ग्राहक कुठं, म्हणजे बाहेरचा ग्राहक, तुम्ही एक महामंडळाचं नाव घेतलं हो. मगाशी बोलताना, हम्म. मग ते कुठलं आहे, ते ते कसं आहे? नाशिकचे. हा महामंडळाला आपण जे महिला बचत गट असतात बरोबर. आपल्यात बी आहे तिथे, हा हा सोलापूर जिल्ह्यात इकडे सगळीकडेच आहेत बरोबर. महामंडळाचे. बरोबर. त्यांना आपण काय करतो, आदिवासी भागात जे आहेत ते हा. ज्यांची जास्त म्हणजे असे जे हे नाहीत, मिडल क्लास हा हा बरोबर बरोबर. त्यांना आपण शेळ्या वाटप करतोय. म्हणजे अशी त्या पद्धतीची महाराष्ट्र शासनाची ती हा. योजना आहे. योजना आहे. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून बचत तिथं गट. वाटप केलं जातं. हो. हा समजा अशा पद्धतीच्या ह्या ज्या शेळ्या आहेत, हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन आणलं, पहिला स्टॉक तुमच्याकडे आहे, आणि नवीन आणल्यानंतर रोग आलाय, त्या दुसऱ्या शेळीचा रोग तुमच्याकडे आलाय, असं त्यांना काय? आपण काय करतो, लगे यात मिक्स करत नाहीत, हा थोड्या वेळ त्या सेपरेट ठेवतोय. हा त्यानंतर 1-2 दिवस त्यांना वॅक्सिनेशन वगैरे झालं हा तर त्यानंतर त्यात मिसळतोय आपल्या पहिले. म्हणजे थोडक्यात क्वारंटाईन हो, सारखं. quarantine बरोबर. सारखं. म्हणजे- जो नवीन लॉट आलेला आहे हा त्यांना आपण थोडं सेपरेट ठेवतोय. बरोबर. त्यानंतर त्यांना जे काही वॅक्सिनेशन असेल हम्म. ते करतोय आणि त्यानंतर आपण त्यांना मिक्स करतोय. हा हम्म. आता हे किती वय कितीच आहे, तुम्ही तर ह्याला जास्त खर्च केलेला दिसत नाही. नाही, ज्या शेडला जास्त खर्च करून काय उपयोगच नाही ना. अच्छा. जसं जेवढं थोडक्यात होईल तेवढं केलेलं बरं आहे. मग त्यापेक्षा मला ह्यात माल भरलेला चांगला आहे. बरोबर. शेड- हा म्हणजे ही एकंदरीत ही अशा पद्धतीनं तुम्ही ज्या पुढे जसं ऑर्डर येईल, हम्म. लोकांना जशा उस्मानाबादी जशा शेळ्या पाहिजे पाहिजेत तशा देतो आपण. तशा पद्धतीच्या तुम्ही शेळ्या इथून अवेलेबल करून देता. देतो. इथून तुम्ही म्हणजे आता तुमच्याकडून घेऊन जायला लागतं का तुम्ही पाठवता? कारण असं कसं आहे, आता इथून आपल्याला भरपूर डिमांड आहे की तुम्ही आम्हाला इथून द्या, बरोबर. हा भरून पाठवा. बर. पण आपण तसं पाठवत नाही. बरोबर. कारण तुम्ही समोर आला तर तुम्हाला जी हवी आहे तीच तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. हा तुम्हाला 40 घ्यायचे तर त्या ठिकाणी आम्ही 50 ठेवू, 10 एक्स्ट्रा ठेवू. हा तुम्ही तुमच्या समोर बघू शकता की बरोबर. आम्हाला ही पाहिजे, ही नको, ही नको, ते समोर बघतो. अगदी खरं. आम्ही इथून आमच्या विश्वासावर पाठवतोय हा. खरं, पण तुम्हाला ते पसंत पडतेत नाही पसंत पडतेत. हा. त्यामुळे आपल्या इथं फार्म वरती या आणि इथून तुमच्या मताने सिलेक्शन करून हा घेऊन पण गेले तरी मग काय आता अडचण ही जी जर समजा लहान पिल्लं असतील हम्म. तर तुम्ही नगावर देताय नाही. का वजनावर? नगावरती, किलोवरती, दोन्ही. किलोवरती म्हटल्यावर कसं? किलोवरती म्हणलं तर आता ही पाटी आहेत, हम्म. पाटींचा रेट 410 रुपये बर आणि बोकडांचा 470 आहे. बर बर. आणि शेळ्या जर घेतल्या गाभण शेळ्यांचा 370 रुपये किलो आहे. गाभण शेळ्याचा 370 वजनावर. हो, वजनावर. हा आणि नगावरती जरी घेतली तरी 13,500 रुपये. म्हणजे 1-2 पिल्ल्याची शेळी, हा, 2 पिल्ले. अंदाजे 2 पिल्ल्याची. हम्म, ते काय म्हणजे गाभण. हा गाभणच असलेली, हम्म. ते तुमच्याकडे एक होऊ दे ना तर 2 होऊ दोन दे. होऊ द्या. मग ते तसं काय काय? आता आपल्या हातात आपल्या नसतं ना. हातात नसतं. पण तरी बी शक्यतो उस्मानाबादी शेळी 2 पिल्ले देते. देते हो, बरोबर. मग 2 पिल्ल्याची शेळी तुमच्याकडे साधारणपणे 13,500 रुपयाला भेटेल. 13,500च्या दरम्यान भेटते. हम्म. आणि जर बोकड असं वजनावर बोकड घ्यायचं म्हटलं तर 470 रुपये 70 रुपये किलो. किलो आहे हम्म. जिवंत बोकड. जिवंत बरोबर. आणि पाट घ्यायची म्हटलं तर अशा पद्धती 410 रुपये किलो. 410 रुपये प्रमाणे हे अशा पद्धतीचं हे भुईमुगाचा पाला. भुईमुगाचा पाला. ह्याच्यानंतर आता तुरीचं बुसकट पण विकतात लोक. तुरीचा बुसकट होता आपल्यापाशी पण थोडं संपलं ह्यावेळेस. बरोबर. म्हणजे तुम्ही तुरीचं बुसकट पण देतोय. ठेवता. हो. मग शेळ्यांना, उस्मानाबादी शेळ्यांना आता इकडच्या एरियातल्या तर सगळ्या शेळ्यांना कोरड्या चाऱ्याची जास्तीत जास्त सवय. सवय असते. हो. म्हणून तुम्ही कोरडा चाऱ्यामध्ये चारा. पण कोरडा चारा, भुईमुग असू द्या, कडबा. तुरीचं बुसकट असू द्या, कडबा असू द्या, या सगळ्या हो. गोष्टींची म्हणजे वैरणीमध्ये सगळा स्टॉक उपयोग ठेवलेला करायला उपयोग लागते. करतोय. आणि सकाळी ती तुम्ही हरभरे चुन्नीचं काय म्हटलं तुम्ही? ते खुराकात देतोय. बरं. काळणा. हरभऱ्याचा काळा. हरभऱ्याचा काळणा. तो अजून? वरचे तो पण असतात का हा, हरभऱ्याचे. बरोबर. ते चुन्नी. हा. जे आपल्या इकडल्या भागातल्या लोकांना समजेल हा. की ते काळणा म्हणजे काय ते लगेच समजून जातो. हरभऱ्याची काळा. चुन्नी हो. म्हणजे कळना. आणि सोयाबीन. मग सोयाबीन, पूर्ण सोयाबीन हो, का? सोयाबीन पूर्ण. मग ते पूर्ण सोयाबीन खाऊन त्यांच्या पोटाचा प्रॉब्लेम नाही, असं नाही. काय येत नाही? आपण थोडं जास्त द्यायचं ना, थोडं द्यायचं. 250 ते 300 ग्रॅम एका शेळीला आलं पाहिजे. मोठ्या असं शेळींसाठी 200 ते 250 हम्म. ग्राम आणि देणं. बारकेच म्हणलं तर 50-100 ग्रॅम आलं तरी चालतं. हा बरोबर. मग आता आता त्यानंतर आता सगळी तरुण पिढी, सगळी जी सोशल मीडियावर आहे ती समधी आता या गोट फार्म मध्ये चालू आहे. चालू आहे. हो, समधी म्हणजे ह्याच्यामध्ये 70 ते 80% लोक आता गोट फार्म मध्ये बिझनेस करायला चालू आहेत. हा, कारण त्यांना बी समजून आले की आता ह्याच्यामध्ये बाहेर फायदा. काय नाहीये की बाबा गोट फार्म चालू केला तर आपल्याला थोडंफार काय तर प्रॉफिट आहे. बरोबर. हम्म. आता ह्याच्यामुळं ह्याच्यामध्ये फायदा हा तुमचा फायदा 100% आहे. आता शेती नाही म्हणल्यावर तुम्ही समजून घ्या की आम्हाला काय
दुसऱ्याकडून काय उत्पन्न आहे, सगळं काय ते गोट फार्म वरून बरोबर. आणि आता ह्या म्हणजे लाखोंची उलाढाल आहे. बरोबर. मग त्यानंतर हे अशा पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी अगदी सोपा आणि साधा. आणि शेळी म्हटलं की उस्मानाबादी शेळी कोणीही, मग हे उस्मानाबादीच का पाळायची? कारण दुसऱ्या आपल्यापाशी सेट व्हायला प्रॉब्लेम करतात थोडे. म्हणून कसं आहे, पूर्ण वातावरण सगळं सूट होतं या शेळ्यांना. क्लायमेट इथलं वाटावं इकडलं म्हणा, कुठलं बाहेर देशातलं बी बाहेरलं बी चालतं त्यांना. आजारी वगैरे पडण्याची शक्यता थोडी. काटक शेळी आजाराला लगेच लवकर बळी जात नाही. बरोबर. त्यामुळे उस्मानाबादीच निवडली. नाहीतर याच्या अगोदर आपण बी शिरोळीत केलं काम, त्यानंतर बिट्टल मध्ये केलं, आफ्रिकन बोर ठेवलं होतं. त्यात थोडं आपल्याला नाही सक्सेस झालं, त्यात सक्सेसच भेटलं नाही, त्यात थोडं नुकसान मध्ये गेलो. त्यानंतर बदल करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पण तो अपयश झाला आमचा. त्यात बिट्टल बघितली होती, त्यात शिरोळी केलती, आफ्रिकन बोर केलता, भरपूर म्हणजे इतर जाती केलत्या, पण त्यात आम्हाला अपयशच भेटलं, नुकसानच. म्हणजे मरायची होत नाही तिथं. म्हणजे इथं बंदिस्त आल्यानंतर तिथून आल्या ना 15-20 दिवस चांगल्या फ्रेश राहायच्या शेळ्या. त्यानंतर जुलाब हो, सर्दी हो, असे त्यांना आपण किती जरी आजारावरती उपचार केला तरी त्या म्हणजे तुम्हाला अपयश आलं. त्यानंतर तुम्ही मग आपल्याच एरियात उस्मानाबादीच असलेल्या शेळ्या आणि त्या शेळ्यांची सांभाळणूक करून म्हणजे त्या शेळ्या चांगल्या सेट करून विकायच्या. म्हणजे ह्या मार्केटला जी खपतंय जे विकतंय तेच तुम्हाला सांभाळायला पाहिजे. म्हणजे 7 ते 8 वर्ष झालं तुम्ही उस्मानाबादीवर काम करताय आणि ह्याच्यामधनं उत्पन्न चांगलं आहे. आणि सेट करून तुम्ही त्या शेळ्याला बाकीच्या दुसऱ्या लोकांना एक म्हणजे खात्रीशीर तुम्ही ती शेळी त्यांना देताय. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न उस्मानाबादी मधनं तुम्हाला मिळते. आणि तुम्ही आज आम्हाला जी माहिती दिली आणि ह्या सगळ्या उस्मानाबादीमध्ये एवढ्या सगळ्या अशा काही गोष्टी असतात आणि अशा सगळ्या गोष्टी करून आपण सक्सेस होऊ शकतो, हे जी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.